नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही आगामी MPSC ग्रुप सी 2026 ची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि सकारात्मक बातमी घेऊन आला आहे। अनेक विद्यार्थी मला विचारत होते की आगामी भरतीमध्ये कोणकोणत्या विभागांच्या जागा येऊ शकतात, तर आज आपल्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागलेला आहे जो तुमचा अभ्यासाचा उत्साह नक्कीच दुप्पट करेल आणि तुमच्या अभ्यासाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। ऑफिशियल PDF सर्क्युलर्स डॉक्युमेंट मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, तो जॉईन करा। व्हिडिओच्या आधी तिथं नोटिफिकेशन असतं। तसेच डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा, तिथे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मराठी स्वरूपामध्ये जे आहे आर्टिकल रीड करायला भेटेल, तिथून तुम्ही लिंक सुद्धा ॲक्सेस करू शकता। मित्रांनो, तुम्ही सध्या स्क्रीनवर हे जे पत्र पाहत आहात ते अत्यंत महत्त्वाचं आहे। हे पत्र माहितीचा अधिकार अधिनियम म्हणजेच RTI 2005 अंतर्गत सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे। आता या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। बघा, सहकार विभागामध्ये लेखा परीक्षक म्हणजेच ऑडिटर संवर्गातील जे आहे भरपूर पदे सध्या रिक्त आहेत। या डॉक्युमेंटनुसार जर आपण आकडेवारी पाहिली तर लेखा परीक्षक श्रेणी 1 एकूण 85 पदे रिक्त आहेत आणि लेखा परीक्षक श्रेणी 2 एकूण 299 पदे रिक्त आहेत। म्हणजेच मित्रांनो, दोन्ही मिळून तब्बल 384 रिक्त पदे सध्या सहकारी विभागात उपलब्ध आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पत्राद्वारे संबंधित विभागाला आणि शासनाला अशी नम्र विनंती करण्यात आलेली आहे की या सर्व 384 रिक्त पदांचा प्रस्ताव MPSC ग्रुप सी 2026 च्या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तात्काळ पाठवण्यात यावा। आता एक विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी याचा काय अर्थ होतो? याचा सरळ अर्थ असा आहे की MPSC ग्रुप सी 2026 च्या जाहिरातीत या 384 पदांची मोठी भर पडण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे सध्या जे 5000 पदांसाठी भरती होत आहे त्यामध्ये हे जे 384 पद आहेत ते ॲडिशनल ॲड होऊ शकतात। अनेक पात्र उमेदवार या भरतीच्या आतुरतेने वाट पाहत आहेत पहिल्यापासून, आणि जर हा प्रस्ताव वेळेत आयोगाकडे गेला तर तुम्हा सर्वांना एक खूप मोठी संधी मिळणार आहे। असं समजू शकता की 384 विद्यार्थ्यांचं भलं होऊन जाईल। त्यामुळे मित्रांनो, आता अजिबात वेळ वाया घालू नका। जाहिरात कधी येईल याची वाट पाहत बसण्यापेक्षा आजच आपल्या अभ्यासाचा वेग वाढवा। जागा भरपूर असणार आहेत, पण स्पर्धा ही तेवढीच तगडी आहे। तुमच्या नियोजनावर ठाम राहा आणि रिव्हिजनवर भर द्या। तसंच या पत्राबद्दल जेही अधिकृत आता अपडेट आपल्याकडे येईल, समजा हे पद ॲड करण्यासाठी जर प्रस्ताव गेला किंवा ते ॲक्सेप्ट करण्यात आली किंवा जर वेळेत जर प्रस्ताव गेला तर मी तुम्हाला नक्की कळवेल। या भरती प्रक्रियेबाबत किंवा प्रस्तावाबाबत जशी काही नवीन अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी नक्की पोहोचवेन। तर मित्रांनो, ही होती आजची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट। तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपला अभ्यास करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच अचूक आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।